तिकडे संसदेच्या 3 आठवड्यांच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते। अणुऊर्जा, राष्ट्रीय सुरक्षा, कॉर्पोरेट लॉ यासह विविध विधेयकं या अधिवेशनामध्ये सादर होण्याची शक्यता आहे। मतदार याद्यांची फेरतपासणी, मतचोरी, वंदे मातरम, नवी दिल्लीमधला हवा प्रदूषण या मुद्द्यांवर अधिवेशनामध्ये जोरदार घमासान होऊ शकतं। काँग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे। हे अधिवेशन 3 आठवड्यांचं असलं तरीही प्रत्यक्ष कामकाज केवळ 15 दिवसच असणार आहे। अधिवेशन कमी दिवसांचं असल्यामुळे विरोधकांनी यावरूनही सरकारला धारेवर धरलंय। तर या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमके कुठले मुद्दे गाजू शकतात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एसआयआरचा मुद्दा, दिल्लीमधलं वायू प्रदूषण, भारताचं परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा। देशामधल्या शेतकऱ्यांची स्थिती, बेरोजगारी आणि महागाई। तर हे मुद्दे अधिवेशनामध्ये विशेष गाजू शकतात आणि त्यासोबतच संसदेच्या या अधिवेशनामध्ये कोणती विधेयकं सादर होऊ शकतात ते आपण पाहतोय। अणुऊर्जा विधेयक, उच्च शिक्षणावर आधारित विधेयक, राष्ट्रीय महामार्ग संशोधन विधेयक, 131व्या घटना दुरुस्ती विधेयक, कॉर्पोरेट लॉ आणि शेअर बाजाराबद्दलचं विधेयक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।